गडचिरोली जिल्ह्यातील खनिज निधी अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या 162 कोटी रुपयांच्या विविध कामाच्या प्रशासकीय मान्यतांना जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी स्थगिती दिली आहे। केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार ही मान्यता देण्यात आली नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे। आज झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला। नवीन नियमानुसार खाणीच्या 15 किलोमीटर परिघातील क्षेत्र प्रत्यक्ष बाधित क्षेत्र म्हणून तर त्यापुढील 10 किलोमीटरचे क्षेत्र अप्रत्यक्ष बाधित क्षेत्र म्हणून गणले जाणार आहे। यानुसार 103 गावे प्रत्यक्ष बाधित आणि 118 गावे अप्रत्यक्ष बाधित असे एकूण 25 किमी परिघात 221 गावाचा समावेश आहे। यातील प्रत्यक्ष बाधित क्षेत्रासाठी 70% तर अप्रत्यक्ष बाधित क्षेत्रासाठी 30% निधी खर्च करावयाचा असून त्याचप्रमाणे नवीन कामासाठी सुधारित प्रस्ताव तात्काळ सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या। यासोबतच पुढील 5 वर्षासाठी नियोजित विकास कामासाठी कन्सल्टंट नेमण्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज उमेश गजलपेल्लेवार, तालुका प्रतिनिधी, गडचिरोली। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।